विद्यार्थ्यांनो सप्राय नमस्कार। डेली करंट अफेअर्स या आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चालू घडामोडींचे 8 प्रश्न बघायचे आहेत। तसेच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर देखील आपण खाली कमेंट करायचं आहे। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर भटक्या कुत्र्यांवर मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे डॅडॅश हे पहिले राज्य बनले आहे। तर ते जे राज्य आहे ते आहे राजस्थान। लक्षात घ्या, या ठिकाणी प्रत्येक वॉर्ड आणि परिसरात भटक्या कुत्र्यांसाठी नियुक्त खाद्यक्षेत्र असतील, तर त्यांच्या नसबंदी, लसीकरण आणि जंतनाशकांसाठी नवीन केंद्रे स्थापन केली जातील। राजस्थानाला आहे, तर याविषयी अधिकची माहिती स्थापना झाली आहे 30 मार्च 1949। मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत हरिभाऊ किसनराव बागडे, राजधानी आहे जयपूर आणि राष्ट्रीय जी उद्याने आहेत ते आहे मुकुंदा हिल्स, रणथंबोर, सरिस्का। महत्त्वाची धरणे आहेत बिसलपूर, राणा प्रताप आणि गांधीनगर। यानंतर प्रश्न क्रमांक 2, निर्यात महोत्सव अभियानांतर्गत 2 उपाययोजना कोणत्या आहेत? तर त्या आहेत वरील दोन्ही, म्हणजेच कोणकोणत्या? तर निर्यात प्रोत्साहन, निर्यात दिशा या दोन्ही। तर लक्षात घ्या, भारत सरकार 6 वर्षांसाठी आर्थिक वर्ष 2025 ते 31 निर्यात प्रोत्साहन अभियानांतर्गत निर्यातदारांसाठी सुमारे 25,000 कोटी किमतीच्या मदत उपाययोजनांवर विचार करत आहे। याचा उद्देश समावेशक आणि शाश्वत निर्यात वाढीला प्रोत्साहन देणे आहे, विशेषतः सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना पाठिंबा देणे। पुढील प्रश्न बघायचा आहे, त्यापूर्वी रिक्वेस्ट, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करून आम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रोत्साहन तुम्ही देखील देऊ शकता। पुढील प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या विधानसभेने भिक्षा मागण्यावर बंदी घालणारे विधेयक मंजूर केले? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मिझोराम या राज्याने। लक्षात घ्या, याचा जो उद्देश आहे तो काय आहे, तर भीक मागण्यावर बंदी घालणे नाही, तर शाश्वत उपजीविकेचे पर्याय देऊन भिकाऱ्यांना मदत करणे आणि त्यांचे पुनर्वसन करणे देखील आहे। मिझोराम राज्याची स्थापना झाली आहे 20 फेब्रुवारी 1987ला। मुख्यमंत्री आहे लाल दुहोमा, राज्यपाल आहे व्ही.के. सिंग, राजधानी आहे एजवेल आणि राष्ट्रीय उद्यान जे आहेत ते आहे मुरलेन ब्ल्यू माउंटेन। यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4, जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धा 2025मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली? तर ती पदके जिंकली आहेत एकूण 8, आणि यामध्ये जे अव्वल स्थानी आहे तर ते आहे विद्यार्थी मित्रांनो दक्षिण कोरिया, त्यांनी 17 पदके या ठिकाणी जिंकली आहे। यानंतर पुढील प्रश्न, IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर ती करण्यात आली आहे उर्जित पटेल यांची, ते माजी गव्हर्नर देखील आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे। यानंतर पुढील प्रश्न, आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीच्या प्रमुखाला अटक करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने म्हणजेच काय क्राईम ब्रँच ऑफ इंडियाने कोणती कारवाई सुरू केली आहे? तर या ठिकाणी जी कारवाई सुरू केली आहे तिचं नाव आहे ऑपरेशन चक्र। यानंतर प्रश्न क्रमांक 7, दरवर्षी राष्ट्रीय पोषण आठवडा केव्हा साजरा करण्यात येत असतो? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1 ते 7 सप्टेंबर रोजी। लक्षात घ्या, कुपोषणाची समस्या कमी करणे, आरोग्यदायी खाण्याच्या सवयींना प्रोत्साहन देणे आणि संतुलित आहाराचे महत्त्व समाजात रुजवणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे। अन्न आणि पोषण मंडळाने 1982मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात केली, जो आता महिला आणि बालविकास मंत्रालयाचा एक भाग आहे। यानंतर पुढील प्रश्न, टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक आकांक्षांना पाठिंबा देण्यासाठी कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट आरोहण सुरू केले आहे? तर लक्षात घ्या, कोणी सुरू केलं? तर ते सुरू केलं आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण। याचा जो उद्दिष्ट आहे तो आहे टोल प्लाझा कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाला पाठिंबा देणे। यानंतर मागील प्रश्न जो तुम्हाला विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊयात। नवी दिल्ली येथे आयोजित गिव्हिंग विंग्स टू ड्रीम्स कॉन्क्लेव्ह 2025चे उद्घाटन कोणी केले? तर ते केले आहे रक्षा निखिल खडसे यांनी। यानंतर तुमच्यासाठी होमवर्क आहे, खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध खेळाडूने अलीकडेच IPLमधून निवृत्ती घेतली आहे? विराट कोहली, रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा की MS धोनी? कमेंट करा। तसेच लक्षात घ्या, जर तुम्हाला दैनंदिन चालू घडामोडी अपडेट आणि जर डेली बेसिसवर टेस्ट जर आपल्याला द्यायची असेल तर आपलं जे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याला तुम्ही जॉईन करा। हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे त्या व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करून घ्या, ज्यावर आपण तुम्हाला आपलं जे ॲप्लिकेशन आहे
ज्ञानवंदन एज्युकेटर, त्याचं विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला लिंक देत असतो. त्या लिंक थ्रू आपण काय करू शकता की 10 प्रश्नांची जी डेली टेस्ट आहेत ती तुम्ही त्या ठिकाणी सॉल्व करू शकता. जी डेली टेस्ट तुम्ही सॉल्व करणार आहात त्यामध्ये टायमर असणार आहेत आणि टेस्ट सबमिट केल्यानंतर तुम्हाला सोल्युशन आणि तुमचं रँक त्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल. तर नक्की तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, जेणेकरून ज्या करंट अफेअरचे अपडेट आहेत त्या तुम्हाला मिळवणं सोपं जाईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.